नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा नव्यानं सामान्य ज्ञान या विषयावरील अत्यंत महत्त्वाचे सरळ सेवा भरतीसाठी त्यामध्ये जिल्हा सत्र न्यायालय असेल, पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, समाज कल्याण भरती, सरळ सेवेमध्ये येणाऱ्या सर्वच भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असे 50 प्रश्न खास तुमच्यासाठी या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे. चला तर आपण प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. गोपाळ हरिमी देशमुख यांचे टोपण नाव काय? तर त्याचं उत्तर आहे लोकहितवादी. प्रश्न क्रमांक 2. धोंडू केशव कर्वे यांचे टोपण नाव काय? त्याचं उत्तर आहे महर्षी. प्रश्न क्रमांक 3. बाळ गंगाधर टिळक यांचे टोपण नाव काय? त्याचं उत्तर आहे लोकमान्य. प्रश्न क्रमांक 4. ज्योतिबा फुले यांचे टोपण नाव काय? तर उत्तर आहे महात्मा. प्रश्न क्रमांक 5. विनोबा भावे यांचे टोपण नाव काय? तर त्याचं उत्तर आहे आचार्य. प्रश्न क्रमांक 6. स्काउट गाईडचे संस्थापक कोण? त्याचं उत्तर आहे लॉर्ड बेडन पावेल. प्रश्न क्रमांक 7. स्काउट गाईडचे घोषवाक्य कोणते? प्रश्न क्रमांक 7. स्काउट गाईडचे घोषवाक्य कोणते? त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो तयार रहा. प्रश्न क्रमांक 8. स्काउट गाईडचे एकूण नियम किती? त्याचं उत्तर आहे 9. प्रश्न क्रमांक 9. स्काउट गाईडच्या प्रथनेचे रचनाकार कोण? त्याचं उत्तर आहे वीर देववीर. मित्रांनो, हे स्काउट गाईडचे जे प्रश्न आहेत ते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. बऱ्याच परीक्षेमध्ये या प्रश्नावरती म्हणजे या विषयावरती प्रश्न विचारलेले आहेत आणि जो 6 नंबरचा प्रश्न आहे तो सुद्धा मागच्या भरतीमध्ये एका परीक्षेमध्ये आलेला होता. त्यामुळं महत्त्वाचे प्रश्न आहेत. आपण आपल्या वहीवरती लिहून घ्या, सतत व्हिडिओ बघत राहा, ऐकत राहा, लक्षात राहतील. प्रश्न क्रमांक 10. स्काउट गाईडची प्रार्थना कोणती? दया कर दान भक्ती का? प्रश्न क्रमांक 11. स्काउट गाईडच्या आंतरराष्ट्रीय मेळाव्यास काय म्हणतात? उत्तर आहे जांबोरी. प्रश्न क्रमांक 12. स्काउट गाईडचे ध्वजगीत कोणते? उत्तर आहे झेंडा उंच सदा रहे. प्रश्न क्रमांक 13. ऑगस्ट क्रांती दिन कधी असतो? 9 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 14 आहे विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कधी असतो? त्याचं उत्तर आहे 8 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 15. गांधीजी व शास्त्रीजी जयंती कधी असते? उत्तर आहे 2 ऑक्टोबर. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्र दिन कधी असतो? त्याचं उत्तर आहे 1 मे. प्रश्न क्रमांक 17. जागतिक कामगार दिन कधी असतो? त्याचं उत्तर आहे 1 मे. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कधी असतो? विद्यार्थी मित्रांनो 8 सप्टेंबर. गांधीजी व शास्त्रीजी जयंती कधी असते? उत्तर आहे 2 ऑक्टोबर. प्रश्न क्रमांक 16 आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र दिन कधी असतो? 1 मे. प्रश्न क्रमांक 17. कामगार दिन कधी असतो? 1 मे. प्रश्न क्रमांक 18. भारतातील पंचनद्यांचा प्रदेश कोणत्या राज्यास म्हणतात? त्याचं उत्तर आहे पंजाब. प्रश्न क्रमांक 19. भारतातील राजवाड्यांचे शहर कोणत्या शहरास म्हणतात? त्याचं उत्तर आहे कोलकाता. प्रश्न क्रमांक 20. भारतातील सुवर्ण मंदिराचे शहर कोणत्या शहरास म्हणतात? त्याचं उत्तर आहे अमृतसर. प्रश्न क्रमांक 21. भारताचे उद्यान कोणत्या शहरास म्हणतात? त्याचं उत्तर आहे बेंगलोर. प्रश्न क्रमांक 22. भारताचे नंदनवन कोणत्या राज्यास म्हणतात? प्रश्न आहे काश्मीर. प्रश्न क्रमांक 23. भारतातील देवळांचे शहर कोणते? विद्यार्थी मित्रांनो त्याचं उत्तर आहे भुवनेश्वर. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 24. भारतातील गुलाबी शहर कोणते? त्याचं उत्तर आहे जयपूर. प्रश्न क्रमांक 25. भारतातील सायबरिटी सिटी कोणत्या शहरास म्हणतात? त्याचं उत्तर आहे हैदराबाद. प्रश्न क्रमांक 25. भारतातील सायबर सिटी कोणत्या शहरास म्हणतात?
उत्तर आहे हैदराबाद. प्रश्न क्रमांक 26, अरबी समुद्राची राणी कोणत्या शहरास म्हणतात? उत्तर आहे कोची. प्रश्न क्रमांक 27, भारतातील सरोवरांचे शहर कोणत्या शहरास म्हणतात? त्याचं उत्तर आहे उदयपूर. प्रश्न क्रमांक 28, विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 29, भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण? त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर झाकीर हुसेन. डॉक्टर झाकीर हुसेन. प्रश्न क्रमांक 30, भारताचे पहिले शीख राष्ट्रपती कोणते? प्रश्न क्रमांक 30, भारताचे पहिले शीख राष्ट्रपती कोण? त्याचं उत्तर आहे ग्यानी झैले सिंग. प्रश्न क्रमांक 31, पदावर असताना निधन झालेले पहिले राष्ट्रपती कोण? प्रश्न क्रमांक 31, पदावर असताना निधन झालेले पहिले राष्ट्रपती कोण विद्यार्थी मित्रांनो? त्याचं उत्तर आहे डॉक्टर झाकीर हुसेन. भारताचे पहिले शीख पंतप्रधान कोण? डॉक्टर मनमोहन सिंग. प्रश्न क्रमांक 23, एव्हरेस्टवर सर्वप्रथम पाऊल ठेवणारा पहिला भारतीय कोण? त्याचं उत्तर आहे तेनसिंग नोर्गे. प्रश्न क्रमांक 34, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण? उत्तर आहे वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 35, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण? त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वपल्ली राधाकृष्ण. प्रश्न क्रमांक 36, लोकसभेचे पहिले सभापती कोण आहेत? त्याचं उत्तर आहे गवा मावळकर. प्रश्न क्रमांक 37, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण? त्याचं उत्तर आहे वेमेशचंद्र बॅनर्जी. प्रश्न क्रमांक 38, इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय कोण? त्याचं उत्तर आहे राजाराम मोहन रॉय. प्रश्न क्रमांक 39, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पहिले भारतीय अध्यक्ष कोण? उत्तर आहे डॉक्टर नागेंद्र सिंग. प्रश्न क्रमांक 40, संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण करणारे पहिले भारतीय कोण? त्याचं उत्तर आहे अटल बिहारी वाजपेयी. प्रश्न क्रमांक 41, भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण? उत्तर आहे सुकुमार सेन. प्रश्न क्रमांक 42, ICS परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय कोण? त्याचं उत्तर आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. प्रश्न क्रमांक 43, पहिले भारतीय ICS अधिकारी कोण? उत्तर आहे